पंतप्रधान मोदी यांच्या UAE दौऱ्याअंतर्गत ADNOC आणि ISPRL यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत ADNOC भारतातील स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्हच्या साठ्यामध्ये 30 दशलक्ष बॅरल एवढा तेलाचा साठा मेंटेन करेल आणि या मेंटेनन्सची किंमत ॲडनॉक स्वतः देणार आहे. परंतु भारताला जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा हा साठा प्राथमिकतेने वापरता येईल. याच कराराचा एक भाग म्हणून IOCL आणि ADNOC यांच्या दरम्यान एक करार झालेला आहे, ज्या कराराअंतर्गत भारताला अविरत LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा होत राहील. तसेच स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप या अंतर्गत कोलॅबोरेशन, इनोव्हेशन, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ट्रेनिंग एक्सरसाइजेस व अन्य बाबतीत सहकार्य केले जाईल. पुढचा करार हा कोचिन शिपयार्ड्स लिमिटेड आणि ड्रायडॉक वर्ल्ड यांच्या दरम्यान असणार आहे. या दोघांच्या अंतर्गत झालेल्या करारानुसार वाडिनार, गुजरात येथे शिप रिपेअर क्लस्टर तयार केले जाईल. या अंतर्गतच या दोन कंपन्यांच्या सोबतच सेंटर ऑफ एक्सलन्स इन मॅरिटाईम शिपबिल्डिंग मार्फत स्किल डेव्हलपमेंटसाठी एक करार केला जाणार आहे. पुढचा करार आहे SEDAC आणि G42 या अंतर्गत भारतामध्ये 8 एक्सफ्लॉप सुपर कम्प्युटिंग क्लस्टर तयार केले जाईल, जे भारताच्या AI मिशन इंडियामध्ये योगदान देईल. तसेच अबुधाबी म्हणजे UAE कडून भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये जवळपास $5 अब्ज एवढी गुंतवणूक केली जाणार आहे.